खोक्या प्रकरणामध्ये व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता. खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगून विष्णोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं होतं. सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. खोक्या भोसलेने मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केलेला. सुरेश धस यांचं विधान. सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचं असं स्थानिकांचंच म्हणणं आहे. धसांच्या आरोपांनंतर टीपी मुंडेंचं उत्तर. सुरेश धसांना फसवलं जातंय. हरिण आमचा दैव, आम्ही कधी मारले नाही. आमच्या घरामध्ये सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकराचं होतं. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट. बीड कारागृहामधील राडानंतर वाद न वाढवण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या हालचाली. मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी. आठवले कुटुंबाचा नाशिक कारागृहात नेण्यास विरोध.